नमस्कार, मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, CITU राज्य सचिव. लढणाऱ्यांना काहीतरी मिळतंच हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. ग्रामीण भागाच्या बळकटीसाठी, ग्रामीण भागामध्ये आरोग्य घराघरात पोहोचवण्यासाठी आमच्या अंशकालीन स्त्री परिचय महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. गेल्या 3 ते 4 दशकापासून त्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा आमच्या आशा आणि गटप्रवर्तक ताईसारख्याच त्यासुद्धा पुरवत आहेत. परंतु अनेक वर्षे त्यांनी सरकार शासनाशी लढा दिला. मात्र 3000 अशा तुटपुंज्या मोबदल्यावर त्या इतके दिवस शासन त्यांना राबवत होतं. परंतु त्यांनी नुकताच CITUवर विश्वास ठेवून राज्यातली त्यांची संघटना CITUमध्ये मर्ज झाली आणि अलीकडच्याच काळामध्ये CITU आणि कृती समितीने एक जबरदस्त लढा दिला. आपण बघितलेला असेल की लाल झेंडा खांद्यावर घेऊन ह्या महिलांनी पायी लॉंग मार्च सुद्धा काढलेला आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा या महिलांना पाठिंबा होता आणि या लॉंग मार्चचा फायदा झाला. या लॉंग मार्चचा विजय झाला. नुकताच त्यांना 3000 रुपयाची वाढ शासनाने जाहीर केलेली होती. परंतु लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही म्हणून जबरदस्त लढा त्यांनी थांबवला नाही, लढत आल्या. आत्ता आपण जर बघितलं तर काल 17 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने आदरणीय आरोग्यमंत्री साहेबांनी प्रकाशजी आंबेडकर यांनी त्यांना शासन निर्णय दिलेला आहे. काल त्याचा GR निघाला. मिळणाऱ्या 3000मध्ये अजून प्लस 3000ची वाढ झालेली आहे. 6000 रुपये त्यांना आता मासिक मोबदला मिळणार आहे 10 तारखेच्या आत. म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की लढणाऱ्यांचा विजय होतो. अंशकालीन स्त्री परिचर महिलांच्या सोबत CITU कृती समिती सोबत आहे. एवढ्यावर थांबायचं नाही. जबरदस्त येत्या काळात लढाई लढून आपल्याला किमान वेतनापर्यंत पोहोचायचं आहे. तुर्तास एवढाच. धन्यवाद सगळ्यांचं. क्रांतिकारी. लाल सलाम. अभिनंदन.